अजून एक गोष्ट, कधी पण आपण वर्कआउट केला ना तर दोन्ही वर्कआउटमध्ये कमीत कमी 15 ते 20 सेकंदाचा गॅप घ्यायचा. बॉडी कूलडाऊन होऊन द्यायची पूर्ण. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 82वा दिवस आहे. तर आज आपण थोडंसं पाहुणे आलते म्हणून लवकर निघलो घरून. काय व्हिडिओ करता नाही आला. तर आता बाहेर आलतो आपण. तर तिकडं आपल्याला लॉंगला जायचा प्रोग्राम होता आज. करण म्हणलं होता आपण जाऊ, पण पाहुण्याचं लक्षातच नाही काल माझ्या. त्याच्यामुळं सोडायला जाणं लागतं, त्याच्यामुळं थोडंसं लेट होईल. तर मग आपण आता लवकर आलो थोडंसं. चला करणला फोन मारू. करण येतो का नाही ते सांगणं लागेल. आज कॅन्सल झाला म्हणून प्रोग्राम. आज इकडं करू दुसरं एखादं वर्कआउट. उद्या मग तिकडं जाऊ. तर चला करणला कॉल करू, बघू येतो करण का. करणला कॉल केला होता, करण येऊ राहिला आता. तिकडून गंगापूरून तिकडून तिकडे येणार होता, पण जाऊन दे म्हणलं आज इकडंच करू आपण. आज इकडं जाऊ. तर चला निघू, ग्राउंडकडे निघू. करण येऊ राहिला आता 10-15 मिनटात. एक गोष्ट सांगायची आहे. काल आपलं काय झालं, आपण स्ट्रेचिंग केली आणि इथं आवरलं आणि माईक इथंच विसरून गेला आपला. माईकचं गुंडाळा करून करायचं राहिलंच आपला. तर आता मी बॅगमध्ये येऊन बघितलं, आता बघ माईक लावून बोलू म्हणलं थोडंसं. आणि बॅगमध्ये हात घातला तर फक्त कवर होतं आपलं, माईक तर नव्हता. मग पळत आलो इथं बघितलं माईक. मला तर वाटलं 100% माईक गेलाच, कारण इथं कोण ठेवणार नाही. रात्री लय जण येते काय येते. पण इकडे तिकडे बघितलं आणि एक कोपऱ्याला पडलेला होता माईक. बरं झालं सापडला, नाही तर एक आपल्याला 1000 रुपयात चुना लागला असता. जाऊन दे, चुना लागला असता पण आपलं काम बंद पडलं असतं. लगेच अर्जंट आणणं लागलं असतं माईक लगेच. बरं झालं कोणी ठेवला का कोणाचं लक्ष नव्हतं. दोन्हीपैकी एक घे, पण आपली गोष्ट चांगली झाली तर बरं झालं. करणला सांगणं लागणे. तर चला वर्कआउट करू. कारण की काल बघितलं होतं आपण स्ट्रेचिंग करताना, त्या पलीकडे माईक ठेवला होता, इकडे नव्हता ठेवला आपण. तर मग कोणतरी घेतलाच असेल आणि मग काय माहीत नसेल कोणाला, कारण ते काय झालं असेल साईडला द्यायला टाकून, नाही तर कोणी ठेवला पण असेल, काय सांगता येत नाही. चला वॉर्म झाला आपला कम्प्लीट. तर आपण काय करू, लोअर काढू आणि रनिंगची तयारी करू. चला आपण लोअर काढली. तर आता आपण जॉगिंगला जाऊ वरती. म्हणा 20-15-20 गंगापूरला येतो. गंगापूर इथून येतं बघा आपलं 35 किलोमीटर येतं. इथून ते भाव सांगेल तर म्हणे पुढे बघा. आज लपडा चाबी विसरली असते बरं. 35 किलोमीटर आहे. इथून यायला आता 20-1 मिनटं लागेल. तर आपली तो जॉगिंग बिगिंग होईल तर येईन तो. तर चला जॉगिंग करू. वर आलो होता, वातावरण शांत आहे. कुत्रे आहे का नाही काय माहित आता. कुत्र्याचं एक मग डोक्याला ताण असतं राव. एकटा असलं ना तिथे धिंगाणा असतो. तर बघू तिथपर्यंत जाऊन बघू. तिथून जर कुत्रे नसले तर अजून पुढे जाऊ, आणि जर नसले तर तिथे जागेवर राऊंड मारू आपण. 100-200 मीटर येतं, तर 200 मीटरच मारून 7-8 राऊंड मारू आपण. तेवढं आपलं तेवढं रेग्युलरची जॉगिंग कंटिन्यू आणि कंप्लीट होऊन जाते. तर चला जॉगिंग करू आता. हे बोललो होतो ना, कुत्रे बघा समोरच आडून उभं आहे. इथून गेलो आपण तर आपल्याला मागं लागेल बघा.
हेच फंडा होतो. त्यामुळे इथूनच आपण आज 200 मीटर झालं, इथूनच राऊंड ऑफ मारू आपण. तर 1 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट केली आपण. पुढं कुत्रे असल्यामुळं कारण करण पण नाही आज, तर आपण 1 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली. तर आज आपला स्पीड वर्कआउट आहे. स्पीड वर्कआउट आहे म्हणून अशी रनिंग होणार आहे, कशी रनिंग होणार आहे. त्याच्यामुळं आज थोडंसं आपण 2 किलोमीटर कमीच मारले, 1 किलोमीटर मारला आज. तर वॉकिंग करू आपण. वॉकिंग केलं त्याच्यानंतर आपण वर्कआउटला सुरुवात करू. एक मेन गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्हाला नॉर्मल हिल पेन टाईप आणि नॉर्मल शिन पेन टाईप दुखू लागलं, त्यावेळेस काय करायचं, आपलं स्किपिंग बंद करून टाकायची. आणि जे आपण स्पीडचे इव्हेंट असते ना, स्लो फास्ट, ते चालू राहून द्यायचा. फक्त एकदम जो इव्हेंट 100 मीटर स्प्रिंट असत्या, त्या इव्हेंट बंद करून टाकायचं. कारण की तिने जमिनीवर पाय जास्त आदळतो. जास्त आदळल्यामुळे काय होतं, जे शिन पेन चालू होऊ राहिला, शिन पेन किंवा हिल पेन, ते अजून वाढतो. तर ही मेन गोष्ट लक्षात ठेवा. नॉर्मल जर पेन वाटत असला तर वर्कआउट थोडंसं नॉर्मल कमी करून टाका. हां, इंजुरी ती वेगळी असते. आणि मेन इंजुरी झाली तर मग काय, तुम्ही इंजुरीमध्ये प्रॅक्टिस केली तर काय, ती इंजुरी वाढत जाते. आणि तुमचं जे इंजुरी असते ती 1-2 दिवसाची, ती तुम्ही 1-2 महिन्याची चालली. कारण मी माझ्याकडून तीच चुकी झाली. ती हिल पेन होत होता तरी मी स्किपिंग मारल्या, स्प्रिंटा मारल्या. ह्याने काय केलं, 5 ते 6 महिने मला रनिंग करता नाही आली. ते आपले जुने पहिले व्हिडिओ आहे ना, पहिले व्हिडिओमध्ये बघा, मी रनिंग करतच नव्हतो. इंजुरीचा प्रॉब्लेम होता सगळा त्याच्यामुळं. आणि रोडवर तर पळूच नका सहसा, लय वेळेस सांगितलं. त्यामुळे आपण हा रस्ता यूज करतो बघा, मातीचा, धरणाच्या भिंतीवरचा. तर हाच असं यूज करा, त्याने काही इंजुरी होणार नाही तुम्हाला. मी रिकवर झालो, उदाहरण आहे तुम्हाला, त्याच्यामुळे म्हणलो. तर चला स्पीड वर्कआउट. तर आज आपण करणार आहे स्लो फास्ट इव्हेंट. तर चला स्लो फास्ट वर्कआउट करू आपण. असं 40 ते 50 मीटर जायचं, 50 मीटर जायचं फास्ट आणि 50 मीटर स्लो यायचं. हे रिपिटेशन मारणार आहे आपण. तर चला चालू करू.
तर आपण 60 मीटरचे स्लो फास्ट मारले. 60 मीटरचं जायचं फास्ट आणि यायचं स्लो, जायचं फास्ट यायचं स्लो. ह्याने काय होतं, तुमचा स्टॅमिना वाढतो. कारण आपल्याकडे राऊंड नाही आहे. राऊंड असलं ना बरोबर मग आपलं राऊंडमध्ये अर्धा राऊंड स्लो, अर्धा राऊंड फास्ट 100-100चा होतो. तर आपल्याकडे तर अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेस आपण सिडको महानगरला मारलं होतं बघा राऊंडमध्ये, ते फंड आहे. तर आज आपलं ग्राउंड अवेलेबल नाही आहे, पण नाही म्हणून बंद करता येत नाही प्रॅक्टिस. त्याच्यामुळं चला आता पहिला वर्कआउट झालं कंप्लीट. आता चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर पहिला वर्कआउट कंप्लीट झाला, दुसरा वर्कआउट करू आपण स्पीड वर्कआउटचा. चला. तर आपला स्पीड वर्कआउटचा दुसरा वर्कआउट पण कंप्लीट झाला. आपण 20 मीटरचे आपण 5 स्क्वॉट मारले, मग स्पीड वर्कआउट केला. हे आपला दुसरा वर्कआउट होता. हा अजून एक गोष्ट, कधी पण आपण वर्कआउट केला ना तर दोन्ही वर्कआउटमध्ये कमीत कमी 15 ते 20 सेकंदाचा गॅप घ्यायचा. बॉडी कूलडाऊन होऊन द्यायची पूर्ण, मग वर्कआउट करायचं. कारण की डायरेक्ट वर्कआउट चालू केला परफॉर्मन्स येत नाही. तर थोडा ब्रेक घेतला तर परफॉर्मन्स येतो आपला हे करायला, वर्कआउट करायला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर आता आपण खाली जाऊ आणि आपला पुढचा रेग्युलर जे वर्कआउट ठरवलेलं आहे आपण, स्क्वॉट्स, स्किपिंग आणि ॲप्स, हे वर्कआउट करू. चला. चला स्किपिंग वर्कआउट करू. तर आपण स्किपिंगचे 100-100चे 3 सेट मारले, म्हणजे 300 स्किपिंग मारल्या. कारण की थोडी टाचीला इंजुरी होत होती नॉर्मल. त्याच्यामुळं
जास्त मारली ना उगे स्पीड वर्कआउटमुळे पायाचं जास्त वर्कआउट होतो आणि परत स्किपिंग परत मारली ना परत मग जास्त दुखायला लागते. त्यापेक्षा लाईट ज्या दिवशी स्पीड वर्कआउट आहे त्या दिवशी स्किपिंग कमी आणि ज्या दिवशी नॉर्मल आहे तर स्किपिंग जास्त हे वर्कआउट करू. ही एक्सरसाइज नवीन ॲड केली. हे एक प्रकारचे सपाटेचे पण हे डिप्स वर्कआउट आपलं काम करतं. कारण नॉर्मल मारायला मला त्याला जीवावर येतं. त्याच्यामुळे आपण हे वेगळी टेक्निक केली. पाय सरळ ठेवायचे, सरळ पुढं जायचं, डिप्स मारायचं, परत उभं राहायचं. ही 10 सेट मारली आपण. हळूहळू करून आता वाढू. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता आपण स्ट्रेचिंग करू. चला करा. कॉल केला तर येतो म्हणला. काय बाबा घरी जाऊन येतो कसं येतो. त्यावेळेस माईक वरतीच ठेवला, नाही तर काय विसरला ना तर अवघड आहे. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता आपण करू स्ट्रेचिंग. आज काही स्पीड वर्कआउट झाला आपला. तर स्पीड वर्कआउट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पीड वर्कआउट करत असेल तुम्ही पण पायाचं ध्यान ठेवा. नाही तर स्पीडमध्ये आपण काय करतो, पाय कसे टाकतो, त्याच्यामुळे काय होतं इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे कसं आहे, स्पीड वर्कआउट करा पण थोडंसं हिशोबाने पाय टाका. हिशोबाने करा. नाही तर आपण स्पीडमध्ये नॉर्मल जर पाय टाकताना नॉर्मल जर थोडासा एक तिरका झाला ना मुचकायची शक्यता असते. आणि एकदा पाय मुचकला तर मग रिकवर होत नाही लवकर. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ॲप्स बाकी विसरायचं नाही, बरं विसरायचं नाही. ॲप सेटअप ही सगळ्यात बेसिक स्ट्रेचिंग आहे. इथं कंपल्सरी करायची आहे. याच्यातून एक सुद्धा पार्ट मिस नाही करायचा. एकदम बेसिक स्ट्रेचिंग आहे. आणि ही लेग मसाज, स्पीड वर्कआउट केला, थाईज मारली, हे लेग मसाज करून घ्यायची. कारण की या पुन्हा नसा फ्री होऊन जातात आपल्या. हे थाईज पण एकदम फ्री करून घ्यायची. कारण की फ्री जर नाही केली तर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. चला, स्ट्रेचिंग आपली कंप्लीट झाली. तर आपण थोडंसं मेडिटेशन वाणी करू. तर चला थोडंसं थोडंसं 5-1 मिनटं बसल्यानंतर रिलॅक्स वाटतं माणसाला वर्कआउट झाल्यावर. तर चला
आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला जायची तयारी करू आता. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. ट्रायपॉड सारखं उचलला आपण त्याला. मस्त आहे ट्रायपॉड. असं मोबाईल हातात धरायची गरज नाही, बरोबर शूट होतं. असं कसं होतं अर्धं डोकं कटतं हे कटतं. चला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. ट्रायपॉडला आपण इथे ठेवू. माईक बरोबर ठेवू, नाही तर माईक काल गेलता बरं आपला. 1,000 रुपयाचा चुना लागला असता आपल्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपण स्पीड वर्कआउट केला आणि छोटे मोठे आपण रेग्युलरचे वर्कआउट केले. तर आजचा वर्कआउट झाला संपला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.